नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभेच्या नांदेड जिल्ह्यातल्या 9 जागांपैकी 4 जागांची उमेदवारी भाजपनं जाहीर केली. त्यापैकी आहे नायगाव विधानसभा मतदारसंघ. यामध्ये राजेश पवार यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिलेली आहे. ही त्यांची तिसरी वेळ आहे. त्यांच्या समोर आता या निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसकडून कदाचित डॉक्टर मिनलताई खतगावकर ह्या राहू शकतात असा एक अंदाज बांधला जातोय. त्या सध्या प्रचार करत आहेत चव्हाण कुटुंबियांसमवेत. आणि या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक बंडखोरी आपल्याला दिसते मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि आता दुसरी बंडखोरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची, ती आहे शिवराज पाटील होटाळकर यांची. ते देखील या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद काय उमटू शकतात? डॉक्टर मिनलताई खतगावकरांना यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल काय, की महायुतीकडून आणखी कोणाला तिथं उमेदवारी मिळेल असा प्रश्न उपस्थित होतो. आज माझ्यासोबत चर्चा करण्याकरिता माझे पत्रकार मित्र उपस्थित आहेत. नरेश दंडवते. नरेश, आता भाजपनं 4 जागा मिळवलेल्या आहेत. आणखी कदाचित 2 जागा त्यांना मिळू शकतात अशी शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाला 3 जागा की 2 जागा, आणि राष्ट्रवादीच्या पदरामध्ये काय पडेल अजितदादा पवारांच्या, हा देखील मोठा प्रश्न आहे. एकंदर नायगावच्या बाबतीमध्ये तुला काय वाटतं की आता सुरुवात आहे निवडणुकीची? बरोबर आहे. नायगावमध्ये भाजपानं उमेदवारी जाहीर केलेली आहे. राजेश पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांचा विरोधक कोण? तर त्यांचा विरोधक आता मला तरी वाटतं या घडीला काँग्रेसकडून मिनलताई खतगावकर ह्या एकमेव दावेदार आहेत. त्या प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडीकडून असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या गटाचे शिरीष गोरठेकर यांनी परवाच शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या जागेवर दावेदारी केलेली आहे. कारण गोरठेकरांचे आणि शरद पवारांचे चांगले सख्य होतं. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी पण तिथं केलंय. त्यांचा एक विरोध आहे. जसा हा महाविकास आघाडीकडून शरद पवार गट आहे, तसंच भाजपमध्येच विद्यमान भाजपच्या आमदारालाच भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य होटाळकरांनी विरोध केलेला आहे आणि बंडाचे निशाण फडकवलेलं आहे. आता ते बंड शमविण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठी करेल का पाठबळ देईल हे मात्र पाहावं लागेल. एक तर त्यांना त्या रिंगणातून बाहेर काढणे किंवा पाठबळ देणे असं तू म्हणतोस तसं अप्रत्यक्षरित्या पाठबळ असू शकतं. की मी काय म्हणालो की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या भाजपचे एकसुरीपणा भाजपमध्ये नाही. तो नांदेडची भाजप ही विभक्त झालेली याच्यामध्ये स्वरूपात दिसते आपल्याला. कदाचित शिवराज पाटलांना जे असंतुष्ट आहेत तर त्यांच्याकडून जर समर्थन मिळालं, किंवा राजेश पवारांना जे आपण आत्ता मागे काही काळामध्ये बघितलंय, स्थानिक जे पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो. त्यांची उमेदवारी त्यांना नको इथपर्यंत त्यांनी मागणी केलेली होती. तर हा जो नाराज गट आहे तो एकत्र येऊन शिवराज पाटलांना बळ देऊ शकतो. नक्कीच. काय झालं, मागच्या 5 वर्ष जर आपण पाहिले राजेश पवार यांचा कालावधी, तर 5 वर्षात त्यांनी जिल्ह्यातले जे भाजपचे जुने पदाधिकारी आहेत किंवा नवीन आलेले पदाधिकारी आहेत, खरं तर तिथं मुहूर्तमेढ रवली. श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार या कार्यकर्त्यांनी, तरुण कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रमाने, संघर्षाने तिथं भाजप रोवली. स्वर्गीय संभाजीराव पवारही तिथं भाजपाच्या या सगळ्यांचे नेते होते म्हणायला हरकत नाही. या सगळ्यांनी एक दिलाने काम करून पक्ष वाढवला. ज्या काळात पक्षाचं अगदी अस्तित्वहीन पक्ष होता त्या काळात श्रावण भिलवंडे तिथला उपसभापती होते. त्याच्याशिवाय जिल्हा परिषदेला बालाजी बच्चेवार स्वतः निवडून आले होते. यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून भाजप तिथं टिकवला. परंतु ह्यांना काय झालं, मागच्या 5 वर्षात राजेश पवारांनी यांना कधी विश्वासात घेतलं नाही. मग त्यामुळे ह्या सगळ्यांनी बंडखोरी केली पक्षाच्या विरोधात. मागच्या निवडणुकीत राजेश पवारच्या विरोधात बालाजी बच्चेवारांनी जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी दाखल केली होती. पुन्हा लक्ष्मण ठक्करवाड आहेत. म्हणजे ही एकेकाळची माणसं ज्या काळात काही नसताना पक्ष सांभाळला, मग यांना विश्वासात घेऊन विद्यमान आमदारांनी काम करायला पाहिजे होतं. परंतु काय झालं की त्यांनी कुणालाच न विचारता आमदार ते थेट नागरिकापर्यंत संपर्क साधला. कार्यकर्ता नावाची जी मधली यंत्रणा असते ती यंत्रणाच मोडकळीस निघाली आणि त्याच्यामुळे नाराजीचा सूर एकीकडे थेट त्यांनी जनतेशी संपर्क साधला असला तरी, परंतु दोघं नवरा बायकोच.
पक्षाचे पदाधिकारी काय पक्षाची यंत्रणा असते का नाही, ती यंत्रणाच नव्हती. आता त्याच्यामुळे नाराजीचा खरं सूर थोडंसं मागे जर आपण गेलो तर मगाशी तू उल्लेख केला संभाजीराव पवारांचा. संभाजीराव पवार खरं तर हे काँग्रेसचे मुळातले काँग्रेसचे चव्हाण कुटुंबियाच्या जवळचे, पण नंतर ते मग गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात गेले आणि त्यांनी नांदेडच्या भाजपची धुरा सांभाळली. पण ही धुरा सांभाळत असताना जर आपण बघितलं, आपल्याला चांगला अनुभव आहे की बालाजीराव देशपांडे असतील, गंगाधर जोशी असतील किंवा अन्य भाजपचे जे जुने कार्यकर्ते होते, काय मदन मामा देशपांडे असतील, ह्यांना सोबत घेऊन संभाजी पवारांनी भाजप चालवली. पण त्यांचे पुत्र राजेश पवारांनी मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत न घेता एकला चलोरीची भूमिका घेतली. कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे नाराज भाजपाचे पदाधिकारी आहेत तेच जर त्यांच्या विरोधात गेले तर नवल वाटू नये. बरोबर आहे. स्वर्गीय संभाजीराव सोबत मी पण काम केलेलं आहे. कारण पवार साहेबाचं एक वैशिष्ट्य होतं संभाजीरावचं, पक्षाच्या पुढे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा शब्द त्यांना अत्यंत प्रमाण होता. साहेबाचा शब्द त्यांनी कधीच टाळलेलं मी तरी पाहत नाही. कारण योगायोगानं मी पत्रकारित्यात येण्यापूर्वी भाजपचं काम करत होतो, युवा मोर्चाचा भोकरचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला माहिती आहे संभाजी पवार पक्षाविषयी अत्यंत प्रामाणिक होतो. बाकी तुम्ही कुठेच तडजोड केली नाही. काय म्हणतो नेहमी नरेश की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही व्यक्तिशः जर राजकारण करत असाल तर मग पक्षाची तुम्हाला गरज काय, आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तुम्हाला गरज नाही, मग पक्षाची गरज काय. मुळात भाजपची थीमच आहे की जिथे व्यक्तिपूजा आली तिथं विचार संपवतो असं म्हणणाऱ्या दीनदयाल उपाध्यायांच्या विचारानं प्रेरित झालेल्या या पक्षात आता व्यक्तिपूजा आली आणि व्यक्तिपूजा आली की व्यक्तिस्तोम माजतं आणि व्यक्तिस्तोम आले की तो विचार संपतात. म्हणून दुर्दैवानं असं म्हणावं लागेल हल्लीच्या विशेषतः नांदेडमधल्या भाजपच्या बाबतीत आणि त्यातल्या त्यात नायगावच्या बाबतीत की जिथं व्यक्तिपूजा आली तिथं विचार संपला. आणि त्याच्यामुळे झाले की हे जे वर्षोनुवर्ष काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, मग हे बंडखोरीचं निशाण फडकवणार नाही तर करेल काय. बरोबर. तुम्हाला शेवटी कार्यकर्त्यांना तर विश्वासात घ्यावं लागेल. बरं, यांनी धुरा सांभाळलेली ना, हे काही नवीन नौके आलेले नाहीत, काही नाही. आणि शेवटी महत्वाकांक्षा असते सगळ्या. बरोबर. याचा कदाचित फटका म्हणजे शिवराज होटाळकर यांना खरं तर राजेश पवारांनी हलक्यात घेऊ नये आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी हलक्यात घेऊ नये. राहिली गोष्ट आता दुसरी किंवा काँग्रेसकडून कोण उमेदवार राहू शकेल, तर तू जसं शक्यता वर्तवलास की एक तर डॉक्टर मिनल खतगावकर स्वतःची उमेदवारी जाहीर झाल्याप्रमाणे रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सोबत संयुक्त प्रचाराचा कार्यक्रम, दौऱ्याचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे, ते फिरतायत. आणि दुसऱ्या बाजूला जसं तू म्हणालास की गोरठेकर परिवार जो आहे, हा गोरठेकर परिवार हा पवार साहेबांच्या सोबतचा आहे किंवा संपर्कातला आहे. शिरीष गोरठेकर यांनी देखील उमेदवारी मागितली आणि त्यांना कामाला लागा असा आदेश पक्षश्रेष्ठीकडून मिळाल्याचंही मधल्या काळात आपल्याला ऐकण्यात आलं होतं. जर तिथं राष्ट्रवादीला जर जागा सुटली तर डॉक्टर मिनलताई खतगावकरांचं भविष्य काय राहणार आहे? अधांतरीच. पुन्हा एकदा अपक्ष म्हणून पुन्हा एकदा अपक्षाचा झेंडा घ्यावा लागेल. पण मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यातले सगळ्यात धूर्त राजकारणी ज्याला म्हणू आपण, असे भास्करराव पाटील खतगावकर सहजासहजी निवडणुकीतील असं माघार घेतील मला वाटत नाही. शेवटी ते काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आहेत, प्रदेश उपाध्यक्ष होते, खासदार होते, मंत्री होते. पर्सनली त्यांचेही संबंध काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर आहेत. मला असं वाटतं की ते पण त्यांच्या ज्या पत्रात जागा पाडून घेतील. पण ते पक्ष बदलाचा जो काही प्रकार मधल्या काळामध्ये झाला, इकडून तिकडे तिकडून इकडे, तर याचा फटका कदाचित त्यांना बसू शकतो. हीच नाराजी जर सर्वेमधून वर गेली असेल तर भविष्य हे अधांतरी आहे आत्ता तरी, असं आपल्याला म्हणता येईल. मिनलताई यांना उमेदवारी मिळेल असं मला वाटतं. त्यामुळे या निवडणुकीत मिनलताई, राजेश पवार आणि शिवराज होटाळकर व अन्य अजून कोणी उमेदवार वंचित वगैरे अजून आहेत, ह्या पक्षाचे उमेदवार कोण राहतील यावरच या मतदारसंघातील आमदाराचं भवितव्य अवलंबून आहे. पण एक मात्र निश्चित की राजेश पवारांना नाराजीचा फटका बसू शकतो. आता ती नाराजी ते कशा पद्धतीनं दूर करतील हे येणाऱ्या काळामध्ये ठरेल. आणि जेव्हा संपूर्ण उमेदवाऱ्या जाहीर होतील 29 तारखेपर्यंत आपल्याला त्याची वाट बघावी लागेल. 4 तारीख ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तिथपर्यंत काही अशक्यता होऊ शकतात आणि त्यानंतर आपण खरं तर ह्या मतदारसंघावर सविस्तर चर्चा करूयात. जातनिहाय फॅक्टरही आहे, तू जसं म्हणालास की वंचितचाही फॅक्टर आहे, कोण काय परिणाम करणारे घटक ह्या निवडणुकीच्या रिंगणात राहतील. त्यानंतरच मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण थांबूयात आणि पुन्हा या विषयावर चर्चा करूयात. नमस्कार.